लर्नर आहे, ते पुष्कळदा असं म्हणतात, की रेकी जी आहे ती फर्स्ट लेव्हल करावी, नाही फर्स्ट लेव्हलमध्येही आपल्याला येऊन जाईल, सेकंड लेव्हलपर्यंत जायला हवं या थर्ड असं काहीतरी असते. तर सर काय-काय याचे स्तर असतात? अजून प्रत्येक जे स्तर आहे, त्याच्यामध्ये सर काय-काय इम्पोर्टन्स आहे त्याचा? काय-काय विशेषता आहे त्याची म्हणा आपण? अजून कोणत्या लेव्हलपर्यंत जायला हवं, ज्याला रेकी शिकायची पण आहे या रेकी द्यायची पण आहे. सर याच्याबद्दल प्लीज डिटेलमध्ये सांगा. ऑफकोर्स. आता रेकी शिकत असताना आपण पहिल्या लेवल पासूनच पुढच्या लेवल पर्यंत गेलं पाहिजे. कारण रेकीच्या लेवल प्रत्येक ठिकाणी झालं तर वेगवेगळे आहेत. कोणी 1, 2, 3, 4, 5, 7 सुद्धा लेवल पर्यंत असते. ते डिवाइड केलेले असते त्याच्या त्याच्या तो पद्धतीचा प्रश्न. रेकी आपण पहिली लेवल पहिल्यांदा मूळतः शिकलीच पाहिजे. कारण पहिल्या लेवल शिवाय दुसरी दीक्षा घेता येत नाही, तिसरी घेता येत नाही. त्याच्या एक पायऱ्या येतात. तुम्ही जरी कुठे जरी गेला, जेजुरीच्या गडावरती जरी चढायला गेला, तर एक टप्पा असतो. पहिले टप्पा चढला, थोडासा आराम घ्यावा लागतो. दुसरा टप्पा घेतला, थोडा आराम, प्रॅक्टिस, थोडंसं पुन्हा आहे. तसं रेकीची प्रॅक्टिस करत असताना सुरुवातीला दीक्षा घेतल्यानंतर 21 दिवस प्रॅक्टिस करणं. ती प्रॅक्टिस संपल्यानंतर सेकंड लेवलची शिका, थर्ड लेवलची शिका आणि हे लगातार शिकला तर याचा खूप फायदा होतो. पण तुम्ही खूपच गॅप ठेवला, खूपच, तर याचा तुम्हाला तेवढा परिणाम भेटत नाहीये. पण लगातार शिकत गेला, डिग्री टू डिग्री डिग्री, मग तुम्ही ग्रँड मास्टर शिकला तर अतिशय उत्तमच. दुसऱ्यालाही शिकवू शकता, समाजकार्यही करू शकता आणि स्वतःच तुमचं अर्निंग बी होतं, एक लोकांना मदत करता करता. त्याचप्रमाणे तुम्ही हिलर लेवल पर्यंत जरी शिकला, चौथ्या लेवल पर्यंत, तरी बेस्ट. उत्तम पद्धतीने लोकांना मदत करता आणि उत्तम पद्धतीने तुम्ही लोकांच्या प्रॉब्लेमला सामोरे जाऊन सोडवू शकता. म्हणून रेकी शिकत असताना ग्रँड मास्टर किंवा लेवल 4 पर्यंत तरी नक्की शिकायला हवं. प्रत्येक स्तरावरती दीक्षा असते. असं तर नाही होऊ शकत की आज तुम्ही एक लेवल शिकलाय आणि तुम्हाला डायरेक्टली ग्रँड मास्टरला बसवलं, असं नाही चालत. एनर्जीचे टप्पे असतात, त्या टप्प्यांना पास करतच वरती गेलं पाहिजे, अथवा आपल्याला हार्मफुल सुद्धा असतं. तेवढे आपल्या शरीराची बळकट, आपण मेंटल लेवलवरती बळकट व्हावं लागतं. अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात यामध्ये आणि ह्या अनुभवांना सामोरं जाण्यासाठी आधी आपण स्ट्रॉंग असायला लागतं. त्यामुळे रेकीचं असे टप्पे असताना हे टप्प्याटप्प्यांवरती जावं, ना की पहिलीत बसला की डायरेक्ट 10वीची अपेक्षा ठेवावी. मधलेही टप्पे पार करणं खूप गरजेचं आहेच. आता राहिले प्रश्न असे की ग्रामीण भागात याची जास्त माहिती नाहीये किंवा शहरी लोकांच्यातही बऱ्याच लोकांना माहित नाही. तर कसं आहे, याची जास्त लोकांना भीती सुद्धा वाटते. पहिलं कारण असं की रेकीबद्दल कोणाला जास्त क्लिअर सांगत नाही की रेकीला कोणी काळी जादू म्हणतं, ज्यांना माहित नाही ते काही बोलतात. काळी जादू म्हणतं, टोना टोटका